EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे कंबाईन पूर्वला महत्त्वाचे अर्थव्यवस्थेचे घटक आहेत की जिथं आपण फोकस करायला पाहिजे आणि आज अचानक जी डेट आलेली आहे त्यामुळे भरपूर लोकांना असं वाटत आहे की खूप लवकर डेट आली आहे आणि मी घाबरल्यासारखी परिस्थिती आहे। तर माझं एकच सांगणं आहे, तुम्ही अधिकारी जेव्हा बनणार आहे, प्रशासनात बनणार आहे, तेव्हा वेगवेगळ्या समस्या तुमच्या समोर येतील, तेव्हा अचानक आलेली समस्या तुम्हाला कशी सोडवता येईल किंवा सोडवली पाहिजे या तयारीनिशी तुम्ही वागलं पाहिजे आणि त्याच आधारावर तुमची आताची सुद्धा रणनीती असली पाहिजे। मी असं सांगणार नाही की तुम्ही हा घटकच करा किंवा हा टॉपिक करा किंवा तो टॉपिक करा, परंतु जो सिलेबसला आयोग जिथं प्रश्न विचारते तिथंच तुम्ही फोकस केला पाहिजे आणि जिथं प्रश्न येतात तिथं आपण त्याच टॉपिकमध्ये तिथंच कुठं कंबाईनला आपल्याला प्रश्न येतात मी तिथंच तुमच्यासोबत डिस्कस करेन आणि तिथंच तुम्ही 100% फोकस करा, 100% वेळ द्या, तिथं आउटकम निघण्याची 100% मी तुम्हाला शाश्वती देतो, कारण की ते एरिया आयोगाने नेहमी रिपीट केलेले आहेत। ओके, आणि कुठंच तुम्ही घाबरू नका आणि कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नका। या काळामध्ये कधी कधी टेन्शन येते, पण टेन्शन न घेता तुम्ही रिलॅक्स राहा, तुम्ही 100% यशस्वी होऊ शकता, परंतु तुम्ही जर शांत राहिले तर आणि शांततेच्या मार्गातूनच काहीतरी होऊ शकते याच आधारावर तुम्ही अभ्यास करायचा आहे। ह्या समोरच्या दिवसामध्ये तुमचा फोकस कुठं असला पाहिजे, मॅक्झिमम टॉपिक कडे कुठं तुम्ही वेळ दिला पाहिजे, असे मी सर्व टॉपिक तुमच्यासोबत आधी बोलतो, त्यामध्ये कुठं फोकस करायचा ते पण तुमच्यासोबत मी सांगतो। ओके, तर बघा सुरुवातीलाच टॅक्स हा घटक कंबाईनसाठी सर्वाधिक महत्त्वाचा आहे। टॅक्स, सार्वजनिक वित्त, व्यापार। ओके, तर हे कोर टॉपिक जे आहेत तर ते आपण तुमच्यासोबत पाहूया कुठले कुठले प्रश्न येतात। तर सर्वात आधी बघा, टॅक्स चॅप्टरमध्ये प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर यांचे कंपॅरेटिव्ह प्रश्न आयोग सर्वाधिक विचारते। ओके, खालीलपैकी कुठला प्रत्यक्ष कर आहे आणि कुठला अप्रत्यक्ष कर आहे हे कंपॅरिझन तर आहेच, परंतु कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगचं जे कंपॅरिझन्स आहे की प्रत्यक्ष करामध्ये कर संक्रमण होते का, अप्रत्यक्ष करामध्ये कर संक्रमण होते का, खालीलपैकी कोणता कर हा वस्तू अधिक सेवांच्या मागणी पुरवठ्यावर आकारला जातो, किंवा खालीलपैकी कुठला न्याय प्रस्थापित करतो, प्रतिगामी स्वरूपाचा कुठला आहे, ओके, पुरोगामी स्वरूपाचा कुठला आहे। तर या टाईपचे प्रश्न इथं अपेक्षित आहे। या प्रश्नांसाठी मी टॅक्सवर प्रश्न सुद्धा घेतलेले आहेत आपल्या मागच्या काही लेक्चर्समध्ये, ते सुद्धा तुम्ही लेक्चरचा आधार घेऊन इथं तुम्हाला बऱ्यापैकी मदत होईल। त्यानंतर आहे कंपनी कर। कंपनी कराच्या बाबतीत जर आपण विचारात घेतलं असेल, कंपनी कराची आकारणी जी आहे या बाबतीतच आयोगानं बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले आहेत, जे की कंपनी कराची आकारणी कंपनीच्या उत्पन्न किंवा नफ्यावर, तसेच भारतीय कंपन्यांसाठी आणि परकीय कंपन्यांसाठी कंपनी करांचे दर वेगवेगळे आहेत, असे 1-2 अँगललाच आयोगाचे प्रश्न आहेत। विशेष करून वैयक्तिक आयकर याबाबत हा कर भरण्याची क्षमता या तत्वाच्या आधारावर आकारला जातो, तसेच वैयक्तिक आयकराबाबत असे विशेष प्रश्न नाही आहेत, परंतु सेवा कराच्या बाबतीत करंटमध्ये जो पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, सेवा कराचा 268A हे आर्टिकल GST मध्ये काय झालेलं आहे, रद्द झालेला आहे, त्यामुळे सेवा कराबाबत 268A आणि 92C क्रमांकाचा विषय व्यवस्थित लक्षात ठेवा। त्यानंतर उत्पादन शुल्क, यामध्ये केंद्रीय आणि राज्य उत्पादन शुल्क आणि GST मध्ये उत्पादन शुल्काचे काही संबंध जे आहेत ते व्यवस्थित करायचे आहेत। विक्री कर यापेक्षा इम्पॉर्टन्स थोडं जास्त कशाला द्या, व्हॅटला द्या। यामध्ये व्हॅटचे विशेष करून फायदे आणि व्हॅटची वैशिष्ट्ये व्यवस्थित करा। तसेच महाराष्ट्रात व्हॅट केव्हापासून आला, 1 एप्रिल 2005 पासून, एक पॉईंट आणि थोडा फॅक्च्युअल डेटा व्यवस्थित करा। 1991 ची कर सुधारणा समिती जी आहे राजा चलैया यांच्या शिफारशी महत्त्वाच्या आहेत आणि 2002 सालची कुठली समिती आहे, विजय केळकर, इथं आपल्याला फोकस करायचा आहे आणि सोबतच यांच्या शिफारशी व्यवस्थित करा। वित्त आयोगामध्ये 15वा वित्त आयोग आणि 14वा वित्त आयोग यांच्या शिफारशी आणि राज्य वित्त आयोग 5वा स्थापन केला, त्याचे अध्यक्ष वगैरे आपण करंट व्हिडिओमध्ये घेतलेला आहे, तर ते व्यवस्थित करा। वित्त आयोग आणि राज्य वित्त आयोगाचा करंट एरिया आणि 15वा वित्त आयोग जे आहे याच्या डिटेल आपल्याला शिफारशी, त्यामध्ये महाराष्ट्राला किती टक्के वाटा मिळाला, सर्वाधिक यूपीला मिळाला आहे, तर त्यांचे पर्सेंटेज वगैरे लक्षात ठेवा।
त्यानंतर यामध्येच टॅक्स चॅप्टरमध्ये एक एरिया कव्हर करा, जीएसटी. ओके, तर हे कोर पार्ट आहे, टॅक्सवर सर्वाधिक प्रश्न येणारे. तर इथं आपल्याला फोकस करायचा आहे टॅक्सच्या बाबतीत आणि करंटचा टॅक्सचे जे रेट आहेत इकॉनॉमिक सर्व्हेनुसार, तर तिथं थोडाफार फोकस करा. ओके, नेक्स्ट आहे सार्वजनिक वित्त. हा सुद्धा कोर पार्ट आहे प्रश्न येणाऱ्या एरियामधून. त्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये महसुली आणि भांडवली यांचे वर्गीकरण. ओके, महसुली उत्पन्न, महसुली खर्च हा एक भाग, उत्पन्नामध्ये कर आणि करेतर, खर्चामध्ये विशेष करून व्याज देयतेवर सरकारचा सर्वाधिक खर्च होतो, तो अँगल एक क्लिअर करा. भांडवली जमा किंवा प्राप्ती आणि भांडवली खर्च यामधले सर्व कंटेंट्स तुम्हाला माहीत असले पाहिजे. हा एक कोर पार्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे तुटीचे प्रकार. यामध्ये विशेष करून महसुली तूट, राजकोषीय तूट, अर्थसंकल्पीय तूट ह्या डिटेल करा. ओके, आणि त्यासोबतच तुटीचा भरणा, त्यानंतर तुटीच्या भरण्याचे स्रोत, त्यानंतर तुटीचे अर्थ भरण्याचे परिणाम हे एक व्यवस्थित करा. त्यानंतर फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट 2003 याचे उद्दिष्ट, याचे अल्पकालीन उद्दिष्ट प्लस दीर्घकालीन उद्दिष्ट, याबाबत घटनात्मक तरतुदी, संसदेत किती विधेयक वगैरे सादर केले जातात, तो एक एरिया इथं महत्त्वाचा आहे. तसेच कंबाईनला ऑडिट एरिया सुद्धा विचारला जातो अधूनमधून, तर त्याबाबत ऑडिट प्रोग्राम किंवा ऑडिट संकल्पना, त्यानंतर ऑडिटचे टाइप्स हे आपल्याला करणं गरजेचे आहेत. ओके, त्यामध्ये इंटरनल ऑडिट आणि एक्सटर्नल ऑडिट सोबतच CAG, CAG आणि CGA हे 2 भाग करणं गरजेचे आहेत. या व्यतिरिक्त काही विधेयक जे आहेत, ज्यामध्ये धनविधेयक असेल आणि वित्तीय विधेयक असेल, ते आपल्याला करणं गरजेचं आहे. तर विशेष भर जो आहे यामध्ये हे वर्गीकरण सोबत काय आहे, तुटीचे प्रकार, तुटीचा अर्थ भरणा, त्याचे स्रोत, त्याचे परिणाम सोबत FRBM ऍक्ट, 3 बजेटमधले आउटकम, झिरो बेस आणि जेंडर बजेट हे अतिशय महत्त्वाचे आहेत. यामध्ये विशेष करून लक्षात ठेवा सर्वाधिक प्रश्न आयोगाने झिरो बेस आणि जेंडरवर कव्हर केलेले आहेत. त्यामुळे झिरो बेस्ड बजेटची संकल्पना आणि जेंडर बजेटची संकल्पना हा भाग इथं करणं गरजेचं आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा हे वर्गीकरण, विशेष करून यामधले सर्व कंटेंट्स, तुटीचे प्रकार, तुटीचा अर्थ भरणा, FRBM ऍक्ट, झिरो बेस आणि जेंडर बजेट, म्हणजे सर्व भाग तुम्ही वाचताना इथं सुद्धा सर्वाधिक फोकस करायचा आहे. नेक्स्ट आहे कोर टॉपिक मधलाच RBI. RBI मध्ये लक्षात ठेवा चलनविषयक धोरण. यामध्ये चलनविषयक धोरण समिती 6 सदस्यीय, याची टोटल रचना व्यवस्थित लक्षात ठेवा. चलनविषयक धोरणाचे उद्दिष्ट आणि त्याचे विशेष करून संख्यात्मक साधने. संख्यात्मक साधनांमध्ये विशेष भर द्या CRR, SLR, बँक रेट, OMO आणि कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जे बदल केले आहेत, रेपो, रिव्हर्स रेपो रेट, यावर सुद्धा विशेष भर द्या. ओके, तर हे जे आहेत हे कोर संख्यात्मक साधनं आहेत. या व्यतिरिक्त गुणात्मक साधने एक वेळ वाचून डिटेलमध्ये जे तुम्हाला रिवाइज करायचे आहेत, तर हे कोर संख्यात्मक साधने करा. आणि CRR आणि SLRच्या बाबतीत M. नरसिंहम समितीने ज्या शिफारशी केलेल्या आहेत, M. नरसिंहम समिती 1 आणि 2, तर यामध्ये M. नरसिंहम समिती 1 ने ज्या शिफारशी केलेल्या आहेत CRR आणि SLRच्या बाबतीत त्या व्यवस्थित करा. त्यानंतर RBIचे कार्यांमध्ये विशेष लक्षात ठेवा जे कार्य राजकोषीय धोरण केंद्र सरकारचं आहे आणि एक RBIचं चलनविषयक धोरण, यांचे कंपॅरेटिव्ह कारण करा. ओके, म्हणजे आपल्याला प्रश्न जो आहे खालीलपैकी चलनविषयक धोरणाचे कोणते कार्य नाही, म्हणजे ते कोणाचे असणार आहेत, राजकोषीय धोरणाचे. हे कंपॅरेटिव्ह कारण जे आहेत हे व्यवस्थित करा, दोघांचं काम काय काय आहे. आणि करंट अप्रोचला जसं की आपण LTRO या काळात वापरला होता, कोरोनाच्या काळात, लॉंग टर्म रेपो ऑपरेशन्स, आणि करंटच्या बाबतीतल्या आपण भरपूर गोष्टी ह्या कव्हर केलेल्या करंटच्या व्हिडिओजमध्ये, तो आपल्या यूट्यूबला ऑलरेडी आहे, तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. नेक्स्ट आहे बँकिंग. हा सुद्धा एक कोर घटक आहे. बँकिंगमध्ये लक्षात घ्या 1991 पूर्वीची बँकिंग, यामध्ये
1951ची AD गोरवाला समिती यांच्या शिफारशी, त्यानंतर SBI ॲक्ट 1955, त्यानंतर SBI संलग्न कायदा जो की आता रद्द झालेला आहे 1959, IDBI करंटमध्ये महत्त्वाची आहे IDBI. ओके, त्यानंतर 1969ला 14 बँकांचे राष्ट्रीयकरण असेल, त्यानंतर अग्रणी बँक योजना असेल. सोबतच 1972चे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग इथं तुम्हाला फोकस करायचा आहे, अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा. त्यानंतर 1975ची एम नरसिंहम कार्यगट ग्रामीण बँक विषयक कार्यगट, याच आधारावर RRB ॲक्ट 1976चा. सोबतच नाबार्ड, B शिवरामन समिती 1982ला स्थापना आणि 6 बँकांचे राष्ट्रीयकरण. तर एवढे पॉईंट्स हे कव्हर करायचे आहेत बँकिंगमध्ये 91 पूर्वीच्या. यामध्ये सुद्धा काही फोकस पॉईंट जे आहेत हे 14 बँकांचे राष्ट्रीयकरण असेल, अग्रणी बँक योजना असेल, इथं आयोगाचे प्रश्न रिपीटेड आहेत. सोबतच PSLच्या बाबतीत एकूण कर्ज पुरवठ्यापैकी अग्रक्रम क्षेत्राला किती टक्के राखीव 40, एम नरसिंहम समिती ग्रामीण बँक विषयक कार्यगट होता 75चा, RRB ॲक्ट सध्या करंटमध्ये काय काय बदल झाले, त्यानंतर नाबार्ड आणि नाबार्डबाबत असलेली समिती आणि 6 बँकांचे राष्ट्रीयकरण. तर हा जो कोर एरिया आहे 91च्या आधीचा बँकिंगचा हा व्यवस्थित करा आणि यामध्ये मुख्य फोकस जो आहे हा 69च्या इव्हेंटला द्या. इथं प्रश्न रिपीटेड आहेत. 91 नंतर जे आहे विशेष करून बँकिंगमध्ये एम नरसिंहम समिती 91 नंतर एम नरसिंहम समिती 1 आणि एम नरसिंहम समिती 2 यांच्या ज्या शिफारशी आहेत ह्या व्यवस्थित एक वेळ रिवाइज करा. एम नरसिंहम समिती 1 आणि एम नरसिंहम समिती 2, विशेष करून एम नरसिंहम समिती 1ला विशेष भर द्या. ओके, नेक्स्ट आहे चलनवाढ आणि मंदी. या घटकमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर चलनवाढ आणि मंदी यामध्ये एक पॉईंट लक्षात ठेवा. चलनवाढीचे 2 कारणं आहेत, एक आहेत मागणीजन्य आणि दुसरे आहेत पुरवठाजन्य. ओके, तर चलनवाढ आणि मंदीबाबत आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामधले हे 2 कारणं जे आहेत हे व्यवस्थित करून घ्या, मागणीजन्य आणि पुरवठाजन्य. आणि चलनवाढीवर जे नियंत्रण आहे आणि सोबतच मंदीवर उपाययोजना ज्या आहेत ह्या व्यवस्थित करा. यामध्ये लक्षात घ्या विशेष करून चलनवाढ आणि मंदीबाबत उपाययोजना एक केंद्र सरकार करते आणि दुसरं कोण करत आहे, RBI करते. तर केंद्र सरकारच्या उपाययोजना आणि दुसऱ्या RBIच्या उपाययोजना चलनवाढ आणि मंदीमधल्या. केंद्र सरकार करांच्या दरामध्ये काय करेल, कुठला अर्थसंकल्प सादर करेल आणि सरकारचा जो खर्च आहे सार्वजनिक खर्च त्यामध्ये काय करेल. तर लक्षात घ्या, केंद्र सरकार चलनवाढ परिस्थितीमध्ये करांचे दर वाढवेल, मंदीमध्ये काय करेल, कमी. अर्थसंकल्प शिल्लकीचा सादर करेल चलनवाढीमध्ये आणि मंदीमध्ये कुठला करणार आहे सादर, तुटीचा. सार्वजनिक खर्चामध्ये केंद्र सरकार चलनवाढ परिस्थितीत काय करेल, कपात, आणि मंदीमध्ये काय करेल, वाढ. त्यानंतर व्याजदराच्या बाबतीत जर आपण विचार केला, चलनवाढ परिस्थितीमध्ये व्याजदरामध्ये काय केली जाणार, वाढ, आणि मंदीमध्ये काय केली जाणार, कपात. तर हा जो भाग आहे हा व्यवस्थित करा एक वेळ, याला थोडा वेळ द्या. इथं सुद्धा आयोगाचे रिपीटेड आणि अप्रोच बेस्ड प्रश्न तयार होतात. म्हणजे यामध्ये खूप सारे टॉपिक लिंक करतात, तूट म्हणजेच बजेट, अर्थसंकल्प, सार्वजनिक खर्च, कर आणि RBI व्याजदर, म्हणजे 3-4 टॉपिक जिथं लिंक करतात. त्यामुळे या ठिकाणी थोडा वेळ देऊन आपले अप्लाइड आणि ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्नसुद्धा इथं सुटतात. त्यामुळे चलनवाढीवर नियंत्रणाचा हा एक एरिया, सोबतच होलसेल प्राईज इंडेक्स असेल आणि सोबत कुठला आहे, कन्झ्युमर प्राईज इंडेक्स CPI आणि WPI, हे 2 भागसुद्धा तुम्ही क्लिअर करून घ्या. CPI मध्ये न्यू सिरीज प्लस या बाबतीत आधारभूत वर्ष जे आहेत, किती वस्तूंच्या बाबतीत हे काढले जातात, हे 2 पॉईंट, आणि कोण जाहीर करते. ओके, त्यानंतर आहे
पैसा या कोर चॅप्टरमध्ये पैशाची कार्य, यामध्ये 3 कार्य जे आहेत, प्राथमिक, दुय्यम आणि अनुषंगिक, हे कार्य व्यवस्थित करा. हे नवीन 11वी स्टेट बोर्डमध्येच आहेत, तिथूनच ते कव्हर करा. आयोगाने त्याच्यावर कंटिन्यू प्रश्न विचारले आहेत. सोबतच M0 हे व्यवस्थित करा. ओके, आयोगाचे सर्वाधिक प्रश्न हे M0च्या बाबतीत क्लिअर केलेले आहेत. आणि फिशरचा सिद्धांत MV = PT, इथं आपल्याला मुख्य भर द्यायचा आहे. MV = PT. तर पैशाच्या बाबतीत हे काही पॉईंट आणि करंटमध्ये बिटकॉइन संकल्पना व्यवस्थित करा. आणि हेलिकॉप्टर मनी मिल्टन फ्रीडमन यांनी सांगितलेली काही दिवसाआधी लॉकडाऊनमध्ये ही चर्चेत होती, हेलिकॉप्टर मनी. ओके, बिटकॉइन आणि हेलिकॉप्टर मनी ह्या 2 करंट बेस संकल्पना आणि विमुद्रीकरण याला वेळ द्या. इथं कार्य M0ला विशेष वेळ, MV = PT, बिटकॉइन, हेलिकॉप्टर मनी आणि विमुद्रीकरण. व्यापार हा आयोगाचा सर्वाधिक आवडता भाग आहे. विशेष करून व्यापाराबाबत आकडेवारीच्या आधारावर आयोगाचे सर्वाधिक प्रश्न असतात. परंतु त्याआधी काही बेसिक संकल्पना ज्या आहेत, बॅलन्स ऑफ पेमेंट असेल, बॅलन्स ऑफ ट्रेड, FDI, सर्वाधिक मुख्य फोकस FDI, FII आणि करंट अकाउंट डेफिसिट. ओके, तर याबाबत आपल्याला आकडेवारी क्लिअर करा. सोबतच आयात प्लस निर्यात, वस्तू अधिक सेवा यांच्याबाबतची आकडेवारी प्लस देश यांच्याबाबतची आकडेवारी, त्यानंतर परकीय व्यापार भागीदार देश यांची आकडेवारी. आकडेवारीमध्ये विशेष लक्षात ठेवा 2017-18, 18-19 या दरम्यानची आकडेवारी व्यवस्थित करा. आणि सोबतच 2011 ते 13 आणि 1991ची आकडेवारी. तर ही विशेष फोकस आकडेवारी तुम्ही करायची. सोबतच परकीय चलन साठा, त्याचे स्रोत आणि परकीय कर्ज. ओके, त्यानंतर याबाबतचे धोरणे आणि करंटमधल्या काही योजना. विशेष धोरणं आणि योजनांना जास्त वेळ देऊ नका, परंतु विशेष वेळ जो आहे तो आकडेवारीलाच द्या. ओके, नेक्स्ट आहे गरिबी. गरिबीचे प्रकारामध्ये विशेष लक्ष द्या. सापेक्ष गरिबी आणि सोबतच निरपेक्ष गरिबी याला विशेष वेळ द्या. गिनी गुणांक, गिनी कोएफिशिएंट इंडेक्स याला वेळ द्या. गरिबीबाबतच्या समित्या व त्यांच्या शिफारशी. समित्यांमध्ये PD ओझा असेल, गौरव दत्त आणि मार्टिन असेल, लकडावाला, त्यानंतर तेंडुलकर समिती आणि C रंगराजन समिती याला वेळ देणे आवश्यक आहे. ओके, गरिबी निर्मूलनाच्या संदर्भातील योजनांमध्ये लक्षात ठेवा अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण याबाबतच्या ज्या योजना आहेत त्या विशेष भर द्या. यामध्ये अन्न, यामध्ये मिड डे मील स्कीम असेल, अन्न सुरक्षा योजना असेल, निवाराबाबत प्रधानमंत्री आवास योजना, इंदिरा आवास योजना, आरोग्याबाबत करंटमधली सर्वात महत्त्वाची योजना आयुष्यमान भारत असेल, सर्व शिक्षा अभियान असेल. तर ह्या ज्या योजना आहेत ह्या व्यवस्थित करा. या व्यतिरिक्त ज्या योजना आहेत ह्या करंट पार्टला जुळतील, परंतु ह्या ट्रॅडिशनल पार्टच्या योजना व्यवस्थित करा. सोबतच या ठिकाणी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI, MPI, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, GDI, HPI इत्यादी जे इंडेक्स आहेत जे की कसे संबंधित आहेत HDIशी ते व्यवस्थित क्लिअर करा. आणि डिटेल जो करायचा आहे हा HDI आणि सोबत MPI हे डिटेल्स करा. ओके, आणि HDI करंट अँगलचा सुद्धा HDI करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे बेरोजगारीचे प्रकार. यामध्ये मुख्य भर द्या छुपी बेरोजगारी आणि दुसरी आहे संरचनात्मक बेरोजगारी. ओके, बेरोजगारीच्या मापन पद्धतीमध्ये UPSची व्याख्येमध्ये काय सांगितलं आहे CWS आणि CDS. विशेष करून CDSला आणि UPSला वेळ द्या.
युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस आणि करंट डेली स्टेटस. करंट डेली स्टेटसमध्ये किती तास? 4 तास. UPSमध्ये 365 दिवस हा संदर्भ. ओके. या व्यतिरिक्त ज्या काही बेरोजगारी संदर्भातील, मापन संदर्भातील काय आहेत, संकल्पना आहेत, त्या एक वेळ तुमच्या नजरेखालून जाणं गरजेचे आहे. बेरोजगारी निर्मूलन योजनांमध्ये रोजगार हमी योजना सोबत नरेगा, स्वर्ण जयंती, ग्राम व शहरी योजना. ओके. ह्या योजना मुख्य तुमच्या अजेंड्यावर असल्या पाहिजे. त्यामध्ये सुद्धा नरेगा हे विशेष भर द्या, स्वर्ण जयंती, ग्राम आणि शहरी. नेक्स्ट आहे पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजनांमध्ये नियोजन आयोग याची रचना, नीती आयोगाची रचना, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आणि नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल ह्या 3 संस्था व्यवस्थित करा. आणि पंचवार्षिक योजना यामध्ये विशेष करून पहिली, दुसरी, तिसरी, 5वी आणि शेवटच्या 8 ते 12 हे व्यवस्थित करा. ओके. यामध्ये विशेष लक्षात द्या उद्दिष्ट काय होते, मुख्य भर, प्रतिमान कुठले वापरले. ओके. तर हे मुख्य तुम्ही फोकस केले पाहिजे. ओके. आणि त्या पंचवार्षिक योजनांचं एक क्रक्स जे आहे तर ते एक क्रक्स तुम्ही एक वेळ नजरेखालून घालवलं पाहिजे. तर या पंचवार्षिक योजनांमध्ये जास्त वेळ देण्याची गरज नाही, परंतु पंचवार्षिक योजनांमध्ये एक रिव्हिजन होते, त्यामुळे पंचवार्षिक योजना एक वेळ व्यवस्थित वाचल्या पाहिजे. ओके. तर यामध्ये सुद्धा भरपूर हरित क्रांती असेल, श्वेत क्रांती असेल, अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला काय होत जातात, क्लिअर होत जातात. पंचवार्षिक योजनेनंतर लोकसंख्या, भरपूर आकडेवारी दिसते, परंतु लोकसंख्येमध्ये हा तुम्हाला जॉग्राफीच्या अँगलला पण आहे घटक आणि आपल्या इकॉनॉमिक्सच्या अँगलला आहे. म्हणजे एक वेळच हा व्यवस्थित करून ठेवा. यामध्ये विशेष करून लक्षात ठेवा लोकसंख्येची घनता, साक्षरता दर, लिंग गुणोत्तर, त्यानंतर मृत्यूदर, बालमृत्यूदर, माता मृत्यूदर, जनन दर. ओके. ह्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना सुद्धा व्यवस्थित क्लिअर करा. ओके. तर संकल्पनांच्या आधारे सुद्धा काही प्रश्न येऊ शकतात. आकडेवारी विशेष करून महाराष्ट्राची जनगणना यावर आधारित व्यवस्थित करा. ओके. आणि हे संकल्पना व्यवस्थित करा. धोरण करण्याची इथं आपल्याला आवश्यकता नाही. या व्यतिरिक्त एक उद्योग घटक आहे आपल्याला. उद्योग घटकामध्ये नवीन जी व्याख्या झाली MSMEची, MSME ॲक्ट 2006 मध्ये करंटमध्ये काय झालेली आहे, सुधारणा. करंटमध्ये म्हणजेच खूप दिवसाआधी झाली, परंतु आपल्यासाठी ते करंटच असणार आहे आता. त्यानंतर एक्झाम सुद्धा झालेली नाही, त्यामुळे MSME ॲक्टमध्ये झालेली सुधारणा एक व्यवस्थित करा. नवरत्न, महारत्न आणि मिनिरत्न हे व्यवस्थित करा. सोबतच उद्योगामध्ये औद्योगिक धोरण 1991चं आणि 56चं हे एक व्यवस्थित करा. तिथं उद्योगामध्ये एवढा भर देणं आवश्यक आहे. सोबतच शेती हा जो घटक आहे, शेतीचा आयातमध्ये असलेला हिस्सा सोबतच निर्यातीत असलेला हिस्सा इथं आपल्याला फोकस करायचा आहे. त्यानंतर शेतीच्या उत्पादन म्हणजेच GDP मध्ये असलेला हिस्सा, रोजगारात असलेला हिस्सा आणि शेती संदर्भात करंटच्या काही योजना असतील त्या आणि काही क्रांती ज्या आहेत शेतीशी संबंधित त्या व्यवस्थित करा. कारण की आपल्याला कोर शेती नाही आहे, फक्त कोर कृषीचा भाग नाही, फक्त शेतीचा भाग आहे, आकडेवारी बेस आहे. त्यामुळे जो मुख्य भर आहे आपला म्हणजे एक्झाममध्ये प्रश्न जे कव्हर होणारे आहेत ते कोर टॉपिकमध्ये तुम्ही सर्वात आधी जर आपण पाहिलं असेल तर टॅक्स, इथं तुम्ही वेळ द्या. टॅक्स नंतर सार्वजनिक वित्त, त्यानंतर RBI, बँकिंग, चलनवाढ मंदी, पैशाला जास्त वेळ देऊ नका, लगेच तो कव्हर करा काही पॉईंट पाहून. व्यापारला वेळ द्या. ओके. म्हणजे मी जिथं वेळ द्यायचे आहेत ते टॉपिक तुम्हाला डायरेक्ट लिहून देतो इथंच, लक्षात घ्या. कर, सार्वजनिक वित्त, RBI, बँकिंग, गरिबी आणि व्यापार याला विशेष वेळ द्या, विशेष. ओके. बाकीच्या चॅप्टरला वेळ द्या म्हणत आहे, तर यामध्ये विशेष वेळ द्या कारण की इथं सर्वाधिक आयोग काय कव्हर करते,
प्रश्न कव्हर करते. ओके, तर इथं कंपल्सरी प्रश्न असतात, त्यामुळे या एरियामध्ये 15 पैकी मॅक्झिममपेक्षाही मॅक्झिमम एरिया कव्हर होतो. त्यामुळे तुमचा फोकस या एरियात असला पाहिजे. आणि अचानक आलेला टाईम आपल्यासमोर कसा येईल काही सांगता येत नाही. त्यामुळे भरपूर मुलांचे मला मेसेज फोन आले की बाबा सर आम्ही काय करू, नेमकं या सब्जेक्टमध्ये कोणत्या ठिकाणी आपण फोकस करायला पाहिजे. त्यामुळे मी म्हटलं की एकाएकाला इंडिव्हिज्युअल सांगितल्यापेक्षा हा सर्वांनाच फायदा होईल आणि सर्वांना फायदा झाला पाहिजे, याच उद्देशाने आपण हे एक लेक्चर्स आयोजित केलं होतं. हे तुम्हाला समजलं असेल मी गृहीत धरतो आणि याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. सोबतच आपण मोठी एक टेस्ट यूट्यूबच्या माध्यमातूनच आणण्याच्या मी याच्या तयारीत आहे की 101 प्रश्नांची तुम्हाला, जेणेकरून हेही टॉपिक त्यामध्येच कव्हर होतील टेस्टमध्ये, म्हणजे तुम्हाला अजिबात टेन्शन येणार नाही. या सब्जेक्टचं तसं टेन्शन घेऊ नका. आपण भरपूर मटेरियल या यूट्यूबला सुद्धा दिलेलं आहे. यूट्यूबवर भरपूर तुमच्या कमेंटवर मला समजून येते की तुम्हाला फायदा होत आहे. ओके, त्याचा तुम्ही त्यामुळे कुठल्याच प्रकारचं टेन्शन घेऊ नका. कुठलीही परिस्थिती येऊ द्या, आपण त्याला तोंड देण्यासाठी सक्षम असलो पाहिजे आणि तुम्ही घाबरायचं नाही. घाबरलं तर माणूस आधीच अर्धा संपतो. म्हणून ते फिअर जी आहे, फिअर तुमच्यामध्ये कधीच नसली पाहिजे. आणि तुम्ही ध्येय एकदम आतमधून ध्येय जे आहे तुमचं फिक्स, तिथंच तुम्ही फोकस करा. घाबरायचं नाही. आपल्यासमोर डेट आहे आणि आपण त्याच तयारीनं समोर जाणार आहे. कशी परिस्थिती आली असेल, आता जे आहे ते आपण मान्य करू. आपण एक अधिकारी म्हणून जर काम करत असलो, अचानक जर काही झालं असेल तर आपल्याला त्या परिस्थितीला समोर जावंच लागते. तेच समोर ठेवून आपली अभ्यासाची गती वेगाने वाढू. या काळात साम दाम दंडभेद हे ठेवून तुम्ही चांगला अभ्यास करा आणि तुमचा सर्वांचा रिझल्ट आला पाहिजे, याच उद्देशाने मी हे लेक्चर अपलोड केलेलं आहे. असेच हे प्रश्न जे आहेत 101 प्रश्न समोर तुमच्यासमोर मी आणण्याच्या तयारीत आहे. 100% मी आज दुपारीच डोक्यात फिक्स केलं की मुलांचा कुठल्याच प्रकारचा लॉस व्हायला नको, म्हणून मी यूट्यूबवर 101 प्रश्न 100% मी फ्रीमध्ये घेणार आहे. त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. हे प्रश्न मी लगेच काही दिवसात तुम्हाला अपलोड करेल. तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका आणि तुमचे मार्क्स वाढतील एवढी मी ग्वाही देतो. यासोबतच तुम्हाला जर खूप जास्त टेन्शन असतील तर आपले वन डे वगैरे ह्या सुद्धा बॅचेस आहेत. म्हणजे पैसा म्हणून नाही सांगत मी तुम्हाला, पण तुमची ते रिव्हिजन झाली पाहिजे कमी टायमामध्ये, तुमचे मार्क्स कव्हर झाले पाहिजे. वन डे पण आहेत आणि कंबाईनचे पण काही बॅचेस आहेत, त्या तुम्ही निश्चित करा. त्याचा फायदा होईल. भरपूर मुलांनी करून घेतलेल्या आहेत. ओके, जर नाही करून झालं तरी टेन्शन घेऊ नका, पण जर होत असेल शक्य कमी पैशामध्ये तर त्या करून घ्या. लगेच तुम्हाला काय होईल, एक बूस्टअप भेटेल आणि तुम्ही वेगाने काय होणार, समोर जाणार. या ठिकाणी थांबूया आपण. थँक्यू सो मच.